धराशिव जिले में पिछले कुछ दिनों से लगातार हो रही अतिवृष्टि और भारी बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। खेत में खड़ी फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी है, जिससे किसान आर्थिक संकट में फंस गए हैं। इसी पृष्ठभूमि में आज किसानों ने जिला कार्यालय के सामने जोरदार आंदोलन किया। किसानों की मांग है कि धराशिव जिले के सांसद और विधायकों को तुरंत आगे आकर सरकार पर दबाव बनाना चाहिए, ताकि किसानों की पूर्ण कर्ज माफी की घोषणा हो। आंदोलनकारियों ने यह भी स्पष्ट किया कि जब तक नुकसानग्रस्त किसानों को न्याय नहीं मिलता, तब तक ये लड़ाई चालू रहेगी। किसानों ने जिला कार्यालय समूर बैंक की तरफ से भेजी गई कर्ज वसूली नोटिस को होली कर दी। किसानों का आरोप है कि अतिवृष्टि से फसल बर्बाद हो चुकी है। बैंक किसानों को नोटिस भेजकर जबरन वसूली कर रही है। आंदोलन में किसानों ने जोर देकर कहा, सरकार तुरंत कर्ज माफी लागू करे, बैंकों द्वारा भेजी जाने वाली नोटिस और वसूली की प्रक्रिया तुरंत बंद करे, अतिवृष्टि से हुए नुकसान का योग्य पंचनामा कर मुआवजा दिया जाए। किसानों का कहना है कि अगर उनकी मांगों को जल्द पूरा नहीं किया गया तो आंदोलन और तीव्र होगा। आंदोलन के दौरान बड़ी संख्या में किसानों, महिला किसान और स्थानिक नेता उपस्थित थे। इस आंदोलन के माध्यम से किसानों ने साफ संदेश दिया कि अब अन्याय सहन नहीं किया जाएगा। दसरा मेळाव्याच्या बाबतीत आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला या भागातल्या आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या, शिवसैनिकांना दिलेल्या आहेत की पूर परिस्थिती आहे आणि या ठिकाणी तुम्ही पूरग्रस्तांना मदत करा। दसरा मेळाव्यापेक्षा आपल्याला लोकांची दसरा मेळाव्याला तर आम्ही दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं तिथं लुटलंच जाईल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी प्रखरपणे भूमिका मांडतील, परंतु या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्याचा आम्हाला आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात थांबून पूरग्रस्तांना मदत करणार आहे। आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेबांनी तेच सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणीच थांबलेलो आहे आणि आम्ही पूरग्रस्तांनाच मदत करतो। आताच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेच्या पद्धतीने मदत आली, ती सुद्धा आता वाटप चालू आहे। त्या पूरग्रस्तांना मदत आणि त्यांनी आमच्यावर जबाबदारी, आम्ही इथले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे इथं थांबूनच आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले दसरा मेळाव्याला येण्यापेक्षा तुम्ही जिल्ह्यात थांबूनच पूरग्रस्तांना मदत करा। होळी केली काय मागणी तुमची? तुम्ही शिवसैनिक आक्रमक आहेत। निश्चितपणे धाराशिव जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो शेजारी जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळे निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय, त्याच्या शेतातली जमीन खरडून गेली आहे, पीक वाहून गेलंय, जनावरं वाहून गेले, घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं उपयोगी सामानाचा चिखल झाला आहे आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमके भरायचे कुठून, हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे। तो शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत, आपण स्वतःच्या लेकराची शिक्षण सुद्धा करू शकत नाही, ह्या उद्वेगातनं स्वतःचं जीवन संपवतोय। आणि ही परिस्थिती एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या, पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार नाही का? म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे। ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू, कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं। ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही ती कर्जमाफी करू, ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत। ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय। याची एक प्रत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की 2 ते 3 दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत। आमची एवढीच मागणी आहे, फक्त पक्ष म्हणून नव्हे, विरोधक म्हणून नव्हे,
तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून, कारण त्यांची परिस्थिती मागच्या 8 दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे, त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की 50,000 रुपये हेक्टरी जर पंजाब सारखं राज्य देत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे, त्याचा सुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करण्यासाठी. जर तुमच्याकडे पैसे नसतील, पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही. आपल्या राज्यावर 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं, आपण 10 लाख कोटीपर्यंत नेलं. अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी 3-4 लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही, ते काढा. पण या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत, ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा. ह्या मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून जमलोय आणि हे आंदोलन केलंय. खासदार साहेबांनी शिवसेनेच्या आंदोलनाची भूमिका आपल्याला सविस्तर सांगितलेलीच आहे. पण कालपासनं आपल्या जिल्ह्यातनं, आपल्या माध्यमातनं खरं तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या, त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या, मुख्यमंत्र्यांपर्यंत ती गोष्ट गेली. पण काल मुख्यमंत्र्यांनी आणि आजही प्रशासनानं असं सांगितलं गेलं की ह्या नोटिसा जुन्या आहेत, अवघ्या नोटीस आहेत असं सांगितलेलं. तर मी तुमच्या माध्यमातून ऐकलं. मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं त्यातलं. हे शेतकरी आहेत बाळासाहेब सूर्यवंशी वेगळे, त्यांचा आपल्याला पोस्टाचा मेसेज येतो, तर त्या पोस्टाची मेसेज ह्या बुक झालेली आहे 23/9/25 पाठवली आणि 26/9/25 ह्यांना पोचली. हा टेक्स्ट मेसेज आहे. हे तयार तर कोण आणू शकत नाहीत. प्रशासन एवढं कसं बोलू शकतं की जुन्याच नोटीस आहेत? मी स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी, म्हणजे मुख्यमंत्री स्वतः काल बोलले की जुन्या नोटीस आहेत. मग 26 सप्टेंबरला मिळालेली नोटीस जुनी असू शकते का? हाच प्रश्न आमचा सगळ्यांना. हा मेसेज आहे, हा पुरावा आहे, हे शेतकरी आहेत. मग तुम्ही एवढं बोलून जर जुन्या नोटीस आहेत म्हणून जर हा वेळ मारून न्यायचा किंवा कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत असेल तरी दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्री महोदयांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी तपास घ्यावा आणि सप्टेंबरच्या 26 तारखेला शेतकऱ्यांना नोटीस, एक उदाहरण आहे, मिळत असताना जर मुख्यमंत्री म्हणत असेल जुन्या नोटीस आहेत, 26 सप्टेंबर जुनं झालं का? आमच्या गावात पूर्ण मिळाले बसून गेले आणि विरोधक टीका करतात. एक कसा विषय आहे, लोकप्रतिनिधीनं अशा कठीण प्रसंगामध्ये प्रत्येकानं काम करणं अपेक्षित आहे आणि हे काम करत असताना झोकून देऊनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतंय त्यांनी तिथं जाणं, शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेणं, ह्या पण आपण बघितल्या पाहिजेत, ना की प्रत्येक गोष्टीकडे आपण निगेटिव्ह अँगलनं बघणं काय मला योग्य वाटत नाही. माझी एक माफक अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो, त्या सगळ्यांना शेतकऱ्यापैकी आपण एक आहेत आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्यापैकी एक आहे असं समजून त्या ठिकाणी अगदी पाण्यात गरज पडली तर उतरून त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. भले कपडे खराब होतील, आपल्याला अजून पुन्हा हे करता येईल ना, पण मला वाटतं अशा पद्धतीनं करण्यापेक्षा आपण झोकून देऊन काम करावं ही अपेक्षा. धाराशिवचे खासदार छाती इतक्या पाण्यात जातात आणि बीडचे खासदार एक लक्षात घ्या. आता मी त्या तुलनेत जाणार नाही. त्या दिवशी त्या लोकांना वाचवण्यासाठी ती गरज होती आणि ती गरज माणुसकीच्या नात्यानं कुणीही 2 वर्षाचं लेकरू, त्याची आई, त्याच्या आजी आजोबा जर ह्या पाण्यात अडकले असतील आणि त्यांचा जीव त्या ठिकाणी धोक्यात असेल तर माणूस म्हणून आपण जे कर्तव्य पार पाडणं नाही ते मी पार पाडलं. त्यामुळे वेगळं काय केलं असं काही नाही. आहेत नोटिसी आलेल्या आहेत, त्याला तात्पुरती स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे असं पत्रक काढलंय आणि बँकेवर कारवाई केली असं सत्ताधारी पक्षाकडनं सांगितलं जाते. समाधानी आहात त्याच्यावर? आपण जर आता गावात गेलात आणि तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलाखत घेतली तर शेतकरी तुम्हाला खालची वस्तुस्थिती सांगत. सरकारचा निर्णय फक्त तिथंच असतो खुर्चीवर टेबलवर बसून दिलेला अध्यादेश, त्याची अंमलबजावणी खाली होते का बघा ना, आपण होत नाही अंमलबजावणी. आज सुद्धा शेतकऱ्याला त्या ठिकाणी सतावलं जातं. आज माझ्याकडे काही शेतकऱ्याच्या रेकॉर्डिंग आपण म्हणलं तर दाखवतो. बँकेचा माणूस वसुलीचा एजंट त्याच्या दारात बसलाय, सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्याकडे जातोय, चक्रा मारतोय, आमचे पैसे भर म्हणतोय. अरे त्याला मी सांगितलं पीक आलं असतं तर तुझं भरलं असतं, त्यानं भरायचं कुठून? ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी ग्राउंडवरची आहे. सरकारला इतकीच विनंती आणि अपेक्षा आहे की आजचं मरण उद्यावर ढकलून त्या ठिकाणी शेतकरी उभा टाकणार नाही. आपण वचन दिलंय, आश्वासन दिलंय, शेतकऱ्यांना आपल्याला सत्तेत बसवलंय.
त्या सगळ्या बाबीचा विचार करून तो शेतकरी आज त्या कर्जमाफीसाठी अतिशय आग्रही भूमिका ठेवतोय. त्या ठिकाणी विनंती नाही, गरज आहे त्याची. जगायचं असेल, वाचवायचं असेल तर खरंच गरज आहे, तर ती मागणी सरकारनं पूर्ण करावी. बीडचे खासदार बजरंग